नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत 3500 विद्यार्थ्यांची पात्र यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती 27 तारखेला प्रसिद्ध करण्यात आली। आता अनेक विद्यार्थी विचारत आहेत की याच्या पुढची प्रोसेस काय आहे, लवकरात लवकर व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत अपडेट दिली जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जर टॅब मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅबच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे। आणि ज्यांचं नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार आहे आणि त्यानंतर दररोज 6 GB इंटरनेट। तर अशा प्रकारची योजना 2 वर्षासाठी लागू राहणार आहे। तर मेरिट लिस्ट तर प्रसिद्ध झालेली आहे। याच्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजेच सिम सिलेक्शन। तर सिम सिलेक्शनसाठी सुरुवातीला एक लिंक दिली जायची की लिंकवरती कोणकोणतं सिम हवं आहे ते निवडायचं होतं, परंतु आता महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत येत्या आठवड्यामध्ये महाज्योतीच्या अधिकृत पोर्टलवरतून म्हणजे तुम्हाला हेल्पलाईनवरतून कॉल येईल आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला कोणतं सिम हवं आहे अशा प्रकारचा कॉल येण्याची शक्यता आहे। ही प्रोसेस येत्या आठवड्याभरामध्ये सुरू होईल आणि लक्षात घ्या, जर कॉल नाही आला तर डायरेक्ट तुम्हाला जे कंपनी असतील किंवा वोडाफोन असेल, जिओ असेल तर यापैकी कोणत्याही सिमचं रँडमली वितरण केलं जाणार आहे। सिम सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला टॅब वितरणासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या समाज कल्याण ऑफिसमार्फत टॅब वितरणाचा कार्यक्रम केला जातो। या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे न्यावी लागतात। कोणकोणती कागदपत्रे घेऊन जायची याचा स्पेशल व्हिडिओ आपण लवकरच देणार आहोत। तर कागदपत्रे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहात तर याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये तुम्हाला महाज्योती मार्फत मोफत टॅब दिला जातो। तर साधारणतः या प्रोसेससाठी 1 ते 2 महिने लागतात, त्यामुळे आता ही प्रोसेस लवकरच सुरू होईल आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू होणार आहे। तर या पार्श्वभूमीवरती मागील काही वर्षांमध्ये ज्यावेळी आचारसंहिता सुरू होती त्यावेळी टॅबचं वितरण थांबवण्यात आलं होतं, त्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झालेत। आपण माहिती देखील घेत आहोत की टॅब वितरण कधी होणार किंवा याची प्रोसेस काय आहे, तर याची वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर सगळ्यात प्रथम सिम कॉल, त्याच्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी आणि टॅब डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यानंतर सिम ॲक्टिवेट झाल्यानंतर तुमच्या ऑनलाईन क्लासेस सुरू होतात। तर अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे स्टुडंट्स कॉर्नर म्हणजेच विद्यार्थ्यांसंदर्भात सर्व योजना असतील किंवा त्यांच्या ऑनलाईन फॉर्म असतील या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि हाईक नक्की करा।